See the next question. Given below are the ideas conveyed through the poem. खाली काही आयडियाज ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मॅच द पेअर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मिनिंग फ्रॉम दोज एक्सप्रेशन्स. आणि याच्या ज्या मॅच द पेअर्स याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, जे हिडन मिनिंग जे आपल्याला आयडियाज त्याने दिलेले आहेत त्याच्या पाठीमागचा हा लपलेला अर्थ आपल्याला तो शोधून त्याचे एक्सप्रेशन्स शोधून त्याच्यासोबत ते मॅच करायचं, आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. सी द फर्स्ट कॉलम एक्सप्रेशन अँड सेकंड कॉलम मिनिंग. आपल्याला त्या एक्सप्रेशनसोबत त्याचं मिनिंग हे तर आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे, त्याच्या जोड्या आपल्याला इथं लावायच्या आहेत. सी द फर्स्ट वन. ए, द एक्सप्रेशन इज चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. मुलं वडिलांना एक्सप्रेस होण्यापासून लांब ठेवतात, स्वतःहून लांब राहतात. ते नेव्हर एक्सप्रेस बिफोर देम. वडिलांसमोर ते कधीच एक्सप्रेस होत नाहीत. मग आता हे आहे एक्सप्रेशन. आपल्याला त्याचा अर्थ ह्या दिलेल्या सेकंड कॉलममधून तो शोधायचा आहे. सी द मिनिंग अँड द मॅच of expression children avoid expressing themselves is hostility of children. हॉस्टिलिटी म्हणजे काय? संघर्ष. मुलांसोबत जो संघर्ष आहे, एक प्रकारचा अशाब्दिक संघर्ष, हे आपण इथं पाहू शकतो. हा त्याच्या पाठीमागचा लपलेला अर्थ आहे. देयर इज नो हेल्थी रिलेशनशिप इन बिटवीन फादर अँड चिल्ड्रन वी कॅन सी हेअर. And this is the hidden meaning behind the children avoid expressing themselves before father. वडिलांसमोर जे एक्सप्रेस होत नाहीत त्याच्या पाठीमागचा हा लपलेला अर्थ आहे की वडील आणि मुलं यांमध्ये एक संघर्ष आहे. सी द नेक्स्ट वन. फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बेवरेजेस और नरिशिंग डाएट. त्यांचे जे वडील आहेत ते जे शीतपेय, बेवरेजेस म्हणजे जे आपण शीतपेय म्हणतो, कोल्ड्रिंक्स, आणि नरिशिंग डाएट म्हणजे हेल्दी डाएट. आपण पाहिलं की हे जे वडील आहेत ते वीक टी पितात, थंड चहा पितात. त्याचबरोबर नरिशिंग डाएट त्यांना मिळत नाही. ही नेवर गेट प्रॉपर डाएट. ही ऑलवेज ईट स्टेल फूड, स्टेल चपाती. शिळं अन्न हे त्यांना खावं लागतं, ताजं अन्न जेवण त्यांना मिळत नाही, हे आपण पाहतो. आणि यापासून हे वडील हे वंचित आहेत. डिप्राइव्ड म्हणजे वंचित आहेत. मग आपल्याला ह्या एक्सप्रेशनचा अर्थ शोधायचा आहे. सी द एक्सप्रेशन and the meaning is the see the fifth meaning is matched to the expression B. Father was deprived of refreshing hot beverages or nourishing diet means his basic daily requirements were also not catered to. And his basic daily requirements were also not catered to. त्यांच्या ज्या दररोजच्या दैनंदिन गरजा आहेत त्या देखील पूर्ण होऊ शकत नाहीत, हे आपल्याला त्याच्या पाठीमागचा अर्थ हा लक्षात येतो. He never gets hot beverages or nourishing diet. And this is the meaning in the hidden form. See the next. See. The father hurries home crossing railway line. एक्सप्रेशन आहे फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. वडील घाईमध्ये रेल्वे लाईन क्रॉस करून येतात. मीनिंग पाहायचं आपल्याला. सी सी द फर्स्ट वन. द फर्स्ट मीनिंग इज मॅच विथ एक्सप्रेशन सी.
Father is eager to meet family members and he even doesn't bother about his safety. The father hurries home crossing railway line. वडील घाईने अति वेगाने रेल्वे लाईन क्रॉस करून येतात बिकॉज ही इज इगर टू मीट हिज फॅमिली मेंबर, स्पेशली हिज चिल्ड्रन, अँड दॅट्स वाय ही एवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. त्यामुळेच ही नेवर केअर अबाउट हिज सेफ्टी अँड ही हरीज टू क्रॉसिंग द रेल्वे लाईन. See the next D. The father was destined to listen only to the cracking sound on media. आणि वडिलांचं दिवसभरातलं शेवटचं महत्त्वाचं काम म्हणजे जो क्रॅकिंग साऊंड आहे, जो फाटलेला स्पीकरचा आवाज आहे तो ऐकणे हे त्यांचं दिवसभरातलं शेवटचं काम. This is the expression we have to match with the meaning. See the ninth meaning. The father couldn't fulfill the least expectation of entertaining himself. He listened the cracking sound on media means he couldn't fulfill the least expectation of entertaining himself. जो रेडिओचा फाटलेला स्पीकरचा आवाज ते ऐकतात याचा अर्थ असा आहे की आपल्या करमणुकीचं किमान करमणूक करण्यासाठी देखील लागणारं उपकरण त्यांच्याकडे नाही. ते आपल्या किमान गरजा हे देखील पूर्ण करू शकत नाहीत, हे यावरून स्पष्ट होतं. सी नेक्स्ट. हिज सॉर्डिड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप. सॉर्डिड दारिद्र्य, गरिबी. डिव्हाइड म्हणजे विरहित. हे सॉर्डिड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप. आणि त्यांची जी गरिबी आहे, जी आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये काही बदल होईल अशी कोणतीच आशा त्यांच्याकडे नाही. अशा अवस्थेत ते जीवन जगत आहेत. This is the expression and we have to find the meaning. See the third meaning. Indulge into his past and future. Indulge means लाड पुरवणे, एक्सपेक्टिंग, एक प्रकारे अपेक्षा करणे. आणि त्यांना आपल्या भूतकाळातून त्या अपेक्षा पूर्ण होतात, जे प्रेझेंटला आज वर्तमान काळात त्या पूर्ण होऊ शकत नाहीत त्या ते भूतकाळातून पूर्ण करतात. आणि येणारे नेक्स्ट जनरेशन आहे, हिज ग्रँड चिल्ड्रन, त्यांच्याकडून ते त्यांचं भविष्य, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे स्वप्न हे पूर्ण करायचं ते पाहत असतात. सी द नेक्स्ट. एफ. द फादर्स endless commuting distance him from his children. Fathers endless commuting distance him from his children. आणि जो त्यांचा निरंतर प्रवास आहे तो त्यांना मुलांपासून देखील दूर घेऊन जात आहे. सी द मीनिंग. Sixth meaning is matched with the F. The father is not less than any tribal wanderer, a modern nomad. आणि हे जे वडील आहेत हे आधुनिक काळातले भटक्यासारखे ते जीवन जगतात. रोजचं जाणं येणं किंवा जो त्यांचा प्रवास आहे तो आधुनिक नोमॅड, आपण त्याला भटके जमात यासारखं ते पाहू शकतो, त्याच्याशी तुलना करू शकतो. ही इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर. वॉन्डरर मीन्स काय, जे भटक्या जमाती भटकत असतात, विविध ठिकाणी जाऊन काही दिवस तिथं राहून पुन्हा दुसरीकडे नवीन ठिकाणी राहणे हे त्यांचं आयुष्य जगायची पद्धत आहे. त्यांच्याच पद्धतीसारखं ह्यांचं हे देखील एक ट्रायबल वॉन्डरर झालेले आहेत. आणि मॉडर्न नोमॅड हे देखील कन्सेप्ट ह्यांना वापरलेले आहे. सी द नेक्स्ट.
suburban area visible through the train is passed unnoticed. सब अर्बन उपनगराचा जो भाग आहे तो त्यांना ट्रेनमधून दिसतोय प्रवास करताना, बट इज पास्ट अननोटिस्ड, परंतु तो दुर्लक्षित आहे. ही नेव्हर एन्जॉयड द जर्नी थ्रू द विंडो. खिडकीतून बाहेर पाहून त्यांनी कधीच प्रवास तो एन्जॉय केला नाही. ऑलवेज ही अननोटिस्ड द सब अर्बन एरिया while he commuting towards his work. See the meaning. See the 8. Because there is hardly anything enchanting, interesting in the monotonous routine journey to look out of the window. Because there is hardly anything enchanting. Enchanting means प्लेजरेबल. तिथं काही असं विशेष आनंददायक त्यांना वाटत नाही. बिकॉज देर इज नथिंग इंटरेस्टिंग इन द मोनोटॉनस रुटीन जर्नी. जी कंटाळवाणा त्यांचा प्रवास आहे त्यामध्ये त्यांना कशातच उत्साह, आकर्षण हे राहिलेलं नाही. सो ही नेव्हर लुक आउट द विंडो. ते कधीच त्यामुळे त्यांनी खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न हा केलेला नाही. See the next. He is just as a small word dropping from a sentence. आणि इथं कंपॅरिझन आहे वडिलांचं. ही इज जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड. एका छोट्याशा शब्दासारखं त्यांचं अस्तित्व इथं दर्शवलेलं आहे. ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. आणि जो शब्द तो वाक्यातून गळून पडतोय अशा व्यक्तीची तुलना इथं केलेली आहे. सी द मीनिंग. द 7th meaning is matched with the H. Has least value in the society where his presence or absence might hardly make any difference. He is compared with a word which is dropping from a sentence, means he is least value in the society. He has no value in the society where his presence or absence might hardly make any difference. अशा शब्दासोबत त्यांची तुलना केलेली आहे जो की वाक्यातून कमी होतो आहे. आणि त्याचा अर्थ असा होतोय की ते अशा समाजात राहतात जिथं त्यांना काहीच व्हॅल्यू नाही. त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने त्या समाजावरती फार मोठा काही फरक पडणार नाही अशा व्यवस्थेत ते जगत आहेत. सी द नेक्स्ट. ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राउडेड ट्रेन. गर्दीच्या रेल्वेमध्ये त्यांना कधीच जागा मिळाली नाही, मिळत नाही. सी द मीनिंग. 4th. Uncomfortable journey. He never gets a place to sit while he is commuting. त्यांच्या जाण्याच्या प्रवासामध्ये त्यांना कधीच जागा मिळाली नाही. याचा अर्थ असा होतो की ती जी जर्नी आहे दॅट इज अनकम्फर्टेबल जर्नी. सी नेक्स्ट क्वेश्चन. Find the lines to prove the following facts from the poem. आपल्याला काही लाईन्स शोधायच्या आहेत ज्या की फॅक्ट्स, जी की सत्यता त्या व्यक्त करतील. फर्स्ट वन. फादर इज डिप्राइव्ड ऑफ गुड फूड. वडील चांगल्या अन्नापासून वंचित राहतात. आता हा अर्थ असलेली ओळ किंवा लाईन ही आपल्याला कवितेतून शोधायची आहे. सी द लाईन. होम अगेन आय सी ड्रिंकिंग वीक टी. आणि घरी परतल्याच्या नंतर मी त्यांना पुन्हा पाहतो ड्रिंकिंग वीक टी, थंड चहा पिताना. त्याचबरोबर इटिंग अ स्टेल चपाती, शिळी चपाती खाताना. रीडिंग अ बुक. आणि हेच त्यांचं आयुष्य आहे. ड्रिंकिंग अ वीक टी और
eat a stale chapati, it shows that the father is deprived of good food. आणि ह्या दोन ओळी हे व्यक्त करतात की त्यांच्या वडिलांना हे चांगलं अन्न आणि चांगलं नरिशमेंट मिळत नाही. सी, चिल्ड्रन डिड नॉट हॅव रिलेशन विथ द फादर. मुलांचं वडिलांसोबत काही संबंध नाही हे आपल्याला दर्शवायचं आहे, शोधायचं आहे. सी द लाईन्स. His sullen children have often refused to share jokes and secrets with them. His sullen means his bad natured, वाईट गुण असलेली त्याची मुलं जी की वडिलांना त्यांचे जोक्स, त्यांचे सिक्रेट्स हे शेअर करत नाहीत. याहून हे स्पष्ट होतं की वडिलांचे आणि मुलाचे हे रिलेशन्स काही हेल्दी नाहीत, ते काही फार चांगले संबंध नाहीत. सी द नेक्स्ट क्वेश्चन. The poet deals with the theme of man's estrangement from a man-made world. Analyze it with the help of the poem. आणि कवीने जे थीम वापरलेली आहे मॅन्स एस्ट्रेंजमेंट, ही आपल्याला इथं स्पष्ट करायची आहे. सी, modern man is lonely in the crowd of people. आणि जो आजचा आधुनिक माणूस आहे तो गर्दी असलेल्या ठिकाणी देखील तो एकटा आहे. ही इज लोनली इन द क्राऊड ऑफ पीपल. गर्दीच्या ठिकाणी देखील तो एकटा आहे. This estrangement is reflected through the different experience that the father gets in the poem. आणि हे जे एस्ट्रेंजमेंट आहे हे कवितेमध्ये वेगवेगळ्या उदाहरणातून ही व्यक्त होते, ते आपण पाहिलेलंच आहे. द पोएट हॅज डिपिक्टेड अ पिक्चर ऑफ हिज ओन फादर रिटर्निंग होम फ्रॉम वर्क. आणि ही जी ऑटोबायोग्राफिकल पोएम आहे दिलीप चित्रेंच्या स्वतःच्या वडिलांविषयी त्यांनी ही लिहिलेली कविता ही हेच व्यक्त करते की जे मॉडर्न मॅनचं लाईफस्टाईल आहे, त्याची फॅमिली लाईफ असेल, त्याची जर्नी असेल, त्याचं वर्क लाईफ असेल, हे कसं एक रिअलिस्टिकली त्यांनी आपल्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धती ते जगतात हे त्यांना सांगायचं आहे. द फादर इज हार्ड वर्कर अँड अर्नर, स्टील ही सफर्स लोनलीनेस अँड मोनोटोनस लाईफ इन अ मॅन मेड वर्ल्ड. त्याचे वडील हे हार्ड वर्कर आहेत, खूप कष्टाळू मेहनती आहेत आणि त्याचबरोबर ते मिळवते देखील आहेत. मिळवते म्हणजे कमवणारे देखील आहेत. ही इज वर्कर अँड अर्नर ऑल्सो. स्टील ही सफर्स लोनलीनेस. हार्डवर्किंग करून देखील, पैसे कमवून देखील ते एकटेपणाने ते ग्रस्त आहेत. त्याचबरोबर मोनोटोनस लाईफ, रटाळवाणं जीवन त्यांचं बनलेलं आहे. अशा ह्या मॅनमेड वर्ल्डमध्ये, मानवनिर्मित ह्या जगामध्ये त्यांचं आयुष्य हे फुल ऑफ लोनलीनेस और मोनोटोनस आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी द नेक्स्ट. द फादर कंटेम्पलेट्स अबाउट हिज पास्ट अँड पीप्स इन टू हिज फ्युचर. गिव्ह रिझन्स. वडील आपल्या भूतकाळाविषयी चिंतन करतात आणि भविष्यामध्ये पाहण्याचा ते प्रयत्न करतात. त्याची आपल्याला इथे कारणं काही द्यायची आहेत, कशा माध्यमातून त्यांचा तो प्रयत्न चालू असतो. सी द फर्स्ट पॅराग्राफ. द फादर इज ओल्ड बट हॅज टू वर्क फॉर हिज फॅमिली. वडील हे वृद्ध आहेत, म्हातारे आहेत, तरी देखील ते आपल्या कुटुंबासाठी काम करतात. He returns home weary and tired, but he is not welcomed warmly by his family. He returns home weary and tired. ते थकलेले आणि दमलेल्या अवस्थेत घरी परततात, परंतु त्यांना काही घरामध्ये त्यांचं स्वागत कोणी करत नाही. He returns home weary and tired, but he is not welcomed warmly by his family. To find peace of mind, he is dreaming of his ancestor and grandchildren, give the impression that he finds some solace, happiness in thinking about his past and future generation. And after returning home, he never gets warmly welcomed by his family members. But still, to find
peace of mind, he is dreaming of his ancestor and his grandchildren, and thinks that and hopes that it will be give him some kind of happiness to think about his past and future generation. आणि घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत होत नाही, तरी देखील ते आपल्या भूतकाळातल्या पूर्वजांचा आणि येणाऱ्या भविष्यातील काही पिढ्यांचा विचार करून ते त्यातून आनंद मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे आनंद मिळवण्यासाठी. Again, he thought of the Aryans indicate that he is thinking of how the society had changed since the ancient times when they had come here. And the Aryans, we know that Aryans came from the Middle East or the Middle Asia to the Indian subcontinent and they settled here. And he is also reminding the same things, how the Aryans came from the Middle Asia to the Indian subcontinent and how they formed the society and how the society is changed from the ancient time to the modern age. कशा पद्धतीत मग आर्यन्स जे मध्य आशियातून भारतात आले, भारतीय उपखंडात आले आणि कशा पद्धतीत त्यांनी तो समाज घडवला आणि त्याचबरोबर तो समाज कसा बदलत गेला प्राचीन काळापासून आत्ताच्या आधुनिक युगापर्यंतचा जो प्रवास तो आठवण्याचा प्रयत्न करतो. Now this modern world has no place for elderly people, has no one to think about their loneliness or care for them. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये अशा वृद्ध लोकांना आता जागा राहिली नाही, कोणी त्यांच्या एकटेपणावरती विचार करायला तयार नाही आणि कोणी त्यांची काळजी घ्यायला देखील तयार नाही. हे दुःख हे आपल्याला ह्या कवितेतून कवी हा व्यक्त करतो.